दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव खवरे मामा वाटेगाव. मी वाटेगाव बैल ओपन क्षेत्र आहे ना आपल्याकडं, गुलाल क्षेत्र, धांद्याचं सगळं क्षेत्र. आणि आता आज मी कोरेगावच्या मैदानात आलोय. आणि महत्वाचं म्हणजे काय, आपलं गुलाल एकत सगळा व्यवसाय करीत करीत आपली सगळ्यांची ओळख, सगळ्यांची मुलाखत, सगळ्यांचं आपल्याला सहकार्य, सगळ्यांचं म्हणजे आपल्यावर प्रेम असणार, सगळे मित्र म्हणा, सगळे ड्रायव्हर बिवर सगळी ओळख आहे आता. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं कमीत कमी 30 ते 40 वर्ष आपलं हे व्यवसाय आहे. आणि त्यातनं आपल्याला प्रॉपर्टी आहे, लक्ष्मी मिळाली, चांगलं मिळालं, चांगलं झालंय आपलं. आणि महत्त्वाचं आपण एक 4-5 बैलांचं पण मालक आहे आणि चांगल्या बैलाचा पण मालक आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता घरी आणि का अर्जुन पळतोय, वैभव केसरी मैदानातला पण 1 नंबर मी केला. आणि महत्वाचं म्हणजे ह्या गुलालाच्या आहे ना, सगळ्याच्या आहे ना, आणि महत्वाच्या सगळ्या जुन्या आहे ना, भरपूर ही आहे. तुम्ही दुसरे पण व्यवसाय करू शकला असता, पण हा व्यवसाय करायचं का ठरवलं? व्यवसाय म्हणजे 4थीतनं शाळा सोडली आपली आणि त्यात बैलाचा ह्यो नाद लागला. आणि हळूहळू येत एकामेकाच्या मागणं आपलं ही सुरुवात झाली. परत म्हणली काय नाही, आपण घरी धंदा करूया. धंदा करीत धंदा पण चांगला बसला त्या काळात. आम्ही कमीत कमी मागल्या 30 वर्षापूर्वी मागे धंदा चांगलाच आपला बसला. चहा भाज्या धंदा होता. आता आपण त्याच्याकडनं प्रॉपर्टी कमीत कमी 2-4 एकर 5-7 एकर जमीन आहे आपली. आणि त्याच्यात आता आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यापेक्षा महत्वाचं, आणि आमचा बाचा आमच्यात राहिला, भैया ड्रायव्हर आमच्यात, आणि बाचा ड्रायव्हर 1 नंबरचा हिंद केसरी ड्रायव्हर पण झाला. आणि सगळ्या गोष्टीकडनं आपलं आता अजून चांगलं देवान सुखी, सगळ्यांच्या आशीर्वादानं सुखी. आणि सगळ्याचा अजून आशीर्वाद आपल्यावर सगळ्यांच्या वाचणार, आमच्या सगळ्या कुटुंबावर, आमच्या बैलांच्या ह्यांच्यावर सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद भरपूर जणांचा आहे. बैलगाडी क्षेत्र तुम्ही बघताय, काय सांगाल या क्षेत्राबद्दल? बैल क्षेत्र खरंच म्हणजे जाणणाऱ्याला अजून काय जाणलेलं नाही, पण मला तरी सगळ्यापेक्षा म्हणजे तुम्हाला सांगायचं, मी कोण कलेक्टर झालो असतो, कोण आमदार झालो असतो, नाही काय नोकरदार झाला असतो, मला त्याच्यापासून एवढं काय मिळालं नसतं. पण ह्याच्यातनं एवढं प्रेम मिळालं की मला असं काय वाटतं की मला अजून काय एवढं इकडं कमी असेल नाही तर ज्यादा असेल, पण यातनं प्रेम मिळालं ती काय आयुष्यात कधीच मिळणार नाही. आता तरुणाई यामध्ये येते बैलगाडी क्षेत्रामध्ये, काय सांगाल याच्याबद्दल? नाही, तरुणी येते ते चांगलं आहे, पण महत्वाचं कसं आहे, ज्याचा त्याचा व्यवसाय, ज्याचं त्याचं हे आहे, त्यानं आपलं यावं आणि त्याचा पर्याय असला तर करावं ते, नाहीतर त्याला पण तापदायक आहे. काय सांगाल, आतापर्यंत तुम्ही एवढ्या वर्ष इथं बसलेला आहात, काय सांगाल सगळ्यात जास्त गुलाल कोणी घेतला आतापर्यंत तुमच्याकडून? आता कसं आहे, आपल्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही आता बिनजोडला पळत होतो तेव्हा मग आपला गुलाल म्हणलं तर फडक्या आपणच गुलाल ज्यादा घेतलेला आपला. आणि त्यांच्यापासून आपण सुरुवात केली. आपण जाय तिथं खपत होतो आम्ही, मुंबई पत्र इकला, सगळं झालं, इथं पण इकला भरपूर आणि भरपूर झालं. आता हे बैलगाडी क्षेत्र कुठल्या दिशेने चाललंय असं तुम्हाला वाटतंय तुमच्या चांगल्या दिशेने चाललंय? आता तर चांगलं ते पहिल्यापेक्षा चांगलंच चाललंय. आता कॅमेरा आहे ते हे आहे, सगळं कळतं जिथले तिथं काय झालंय काय नाही असं भरपूर आहे. पण आपला बैल पळायला पाहिजे, बैल पळाला तर तुमचं सगळं. तुम्ही गुलाल विकताय, मला सांगा की गुलालाचं महत्व काय आहे? गुलाल महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एक प्रकारचा गुलाल म्हणजे देव पण आहे आणि एक प्रकारचा हंपायर पण आहे. गुलाल दिसला तर तुम्हाला समाधान सगळं दिसणार, तुम्हाला सगळं त्यातलं प्राधान्य दिसणार, सगळ्या गोष्टी त्याच्यातनं दिसणार. नाही तर तुमच्याकडे गुलाल नसला तर काय नाही, 1-2 वर्ष 3-3 वर्ष गुलालासाठी पाठीमागं लागतो. ही एवढं सोपं नाही, सगळ्या गोष्टी जमून या लागते, सगळं घडायला लागतं. तुम्ही गुलाल कुठून कुठून आणता? इस्लामपुरातनं एक बाजार ह्याच्यातनं करातनं या मार्केटमधनं. साधारणतः रेट काय असतो आपल्याला गुलाल खरेदी करायचा? खरेदी करायचं म्हणलं तर आता एक 900 रुपये ते 650 रुपयाला पोतं भेटतं. आणि विक्रीचा दर काय असतो आपला? विक्रीचा एक पुडा 100 रुपये, कोण 50 रुपये, प्रत्येकाच्या विच्छेन राहतं. 5 पुड्याचं कोण 500 पण देतं, कोण 200 पण देत, प्रत्येकाला ही राहते. महिन्याची कमाई साधारणतः किती होते याच्यात? महिन्याची कमाई कमीत कमी माझी स्वतःची एक नाही म्हणलं तर 30 ते 40 हजार रुपये
त्यातून आपला खर्च वगैरे साधारणतः काय असतो, कसा होतो? कमीत कमी माझं निम्म गेलं 10-20 हजार रुपये गेलं तरी 10,000 रुपये नाही तर 20,000 रुपये मला राहते. याच्यामधून काय काय कमावलं तुम्ही? सगळं मला कमवायचं. मला नाही आता म्हणलं मी इथं येऊन बसलो तरी मला कोण पाणी आणून देते, कोण नाश्ता आणून देते, कोण चहा पाणी देते, कोण मुजाबाईसारखं इथं जेवण मिळते. म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या म्हणजे आता घरातल्याकडे मला मिळते तिथे. म्हणजे बाबा इथं बैलवाल्याकडनं थटत नाही, नाहीतर बाबा दुसरा बैलवाला इथं आलाय मामा तू का चहा पेला ना असं विचारित नाही. महत्वाचं म्हणजे मला बैलाकडनं सगळं मिळतं. आता माझ्या घरात मला मिळत नसेल पण अवश्य मला म्हणजे मी सांगू शकतो की अवश्य मला पाहिजे ती मिळू शकते. डोंगरात गेलं तर दगाड्या मिळतील पण इथं गेलं रावडात आलं त्याला चहा मिळेल, नाश्ता मिळेल, पाणी मिळेल, हर गोष्ट मिळेल. तुमची मुलं काय करतात साधारण आता? आता माझा पोरगा एक 12वीला आहे, पिकअप आहे, घरात गाडी पण चालवतो आणि सायन्स साईडला आहे. मुली दोन आहेत त्या. बर, आता आपल्यासोबत जे आहेत त्यांचा पण अनुभव आहे या क्षेत्रामध्ये, बैलगाडी क्षेत्रामध्ये, त्यांना देता का नाही? तर दादा तुमचं मला नाव सांगा, परिचय. रामराम माऊली. आज वाटेगावचा मोठा देव म्हणजे लक्षात हरपला त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. मी रेट्रे बुद्रुकमधून बोलतोय. प्रशांत ओडकर माझं नाव आहे. पोपट मला बुवा रेट्रेकर गुलालवाले म्हणते. गेले 12 ते 13 वर्ष मी हा धंदा करतोय. आतापर्यंत तुम्ही किती वर्ष झाले करताय? 12 ते 13 वर्ष. बंदीच्या काळापासून करवडी पासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे गुलाल विकायचंच का ठरवलं तुम्ही? गुलाल सगळं व्यवसाय. गुलाल विकायचं का ठरवलं तुम्ही? ह्या अगोदर सुरुवातीला मी 11वी ते 15वी पर्यंत BCom चे क्लास घेत होतो अकाउंट स्टॅटचे. नंतर लॉकडाऊन वगैरे पडल्यानंतर ते क्षेत्र पूर्ण मी सोडले क्लासचे. आणि ह्या क्षेत्रामध्ये कसं आहे, माणूस प्रत्येक टेन्शन असते. ह्या ठिकाणी आल्यानंतर माणूस सगळ्या गोष्टी विसरतो. कारण ही धरतीवली पंढरी म्हटलं तरी चालत, कारण ही स्वर्ग सुख आहे. इथं कुठलंही टेन्शन माणसाला राहत नाही. आणि ह्या क्षेत्रात माणूस म्हणते उणगा धंदा, परंतु हा उणगा धंदा नव्हे. ह्यात सगळ्यात मोठी माणसाची जी माणुसकी आहे इथं जाणून येते. आज या ठिकाणी कुणी मोठा असला तरी आपुलकी एक असते, जिव्हाळा असतो, प्रेम असतं. आज एका बैला मागे 20-25 जण माणसं असतील. या ठिकाणी जी आस्था आहे ती कुठेही नाही. आज तुम्ही रुपयाचा खर्च करताना विचार करता, आज या ठिकाणी बैल मालक तुम्हाला एका ठिकाणी एका मैदानाला 8-10 हजार रुपये खर्च करतो. मग 10 माणसं असू दे, 20 माणसं असू दे, कशाचाही विचार करत नाही. पैशापेक्षा इथं माणुसकीला महत्व आहे. माणुसकीला या बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर असं महत्व आहे. मला सांगा की असं कधी वाटलं का की तुम्ही की नको आपण चुकी तर गेली नाही या बैलगाडी क्षेत्रामध्ये येऊन आणि गुलाल विकायला सुरुवात केली तुम्ही? अजिबात नाही. हे क्षेत्र स्वर्गागत आहे. अजिबात मला वाटत नाही. नोकरी करण्यापेक्षा, नोकरी म्हणजे एक प्रकारची गुलामीच आहे. या ठिकाणी माणूस काय करतो, सकाळ संध्याकाळ उठलं की तेच. परंतु या ठिकाणी माणूस नोकरीपेक्षा कुठलाही व्यवसाय सरस. तुम्ही साधारणतः महिन्यात किती मैदान करता? कंटिन्यू आपल्या भागात तरी पुण्यापर्यंत मैदान करतो. जिथं मैदान असेल तिथं आम्ही असतोय. खोरे मामा असू दे, कुणी असू दे. लांब लांबची मैदानं पण करता? मुंबईपर्यंत जातो आम्ही. आणि तुम्ही त्यांनी सांगितलं त्यांनी ते गुलाल कुठून खरेदी करता, तुम्ही कुठून खरेदी? आम्ही जसे मामानं सांगितलं साखरा कराड आमच्या रेट्र्यामध्ये सोमनाथ किराणा स्टोर आहे, त्या ठिकाणी भरपूर मिळतो गुलाल. तुम्ही आतापर्यंत सगळ्यात जास्त गुलाल कोणाला दिलाय? सगळ्यात जास्त आता मामानं सांगितलं 15 शेट फडके यांना देतो. आणि महत्वाचं आपले ओगलेवाडीतले उदयदादा असतील, भावडे गोरपडे, या दोन्ही माणसांना भरपूर जास्त गुलाल मी केलेला आहे. हे घरची माणसं आहेत माझी, सोन्यासारखी. भावड्या गोरपडे तर माझा गुरु आहे ह्या क्षेत्रातला. ज्यावेळी बंदीच्या काळात मी भावड्या गोरपड्यावर मी अक्षरशः तुम्हाला पटणार नाही 12 पर्यंत बिनजोडला गेलेलो आहे. सस्तेवाडीला वगैरे मी बिनजोडला गेलेलो आहे. बरं, आता या क्षेत्रात तुम्हाला भविष्य कसं वाटतंय? पुढे भविष्य अगदी चांगलं आहे. या क्षेत्रामध्ये माणसं माणुसकी जी आहे ती काय प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी या क्षेत्रात काही कमी पडत नाही. आज तुम्ही माणूस कुठं हटला तरी उपयोगी पडतो. आणि असं कुठलं गाव नाही अगदी महाराष्ट्रामध्ये जिथं ओळख नाही. तुम्ही म्हणता एखादा माणूस एखादी अडचण आली तर फोन केल्यानंतर घरात असला तरी नाही म्हणून सांगतो. परंतु या क्षेत्रातला माणूस तुम्हाला 11-9 संध्याकाळ झोपत असला तरी तुमच्यासाठी अवश्य उठून येतो त्या ठिकाणी. चालेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही हा व्यवसाय सुरू केलाय. मला सांग की तरुणाई जसं की व्यवसाय करायचं म्हटलं की आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे आपल्याला लाज वाटते. म्हणजे आपण एखादा व्यवसाय करतोय, आता तुम्ही तर बसलाय, जर एका ठिकाणी या ठिकाणी दुसरं कोणी बसलं असतं तर त्याला अशी लाज वाटली असते, म्हणजे सुरुवात करत आहे त्याला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल या पॉईंट बद्दल? तर आपण लाज सोडली पाहिजे का व्यवसाय? आज कसं आहे, तुम्ही आज कुठेही नोकरी करायला गेला तरी तुम्हाला साहेबा पुढं गेल्यानंतर तुम्हाला साहेबाचं बोलणं खावं लागतं. परंतु हे क्षेत्र असं आहे
या ठिकाणी तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करा. तुम्ही व्यवसायातून तुमची स्वतःची प्रगती होईल, तुमच्या घराची प्रगती होईल. लाज बाळगण्याचा आपण लाडी चोरी करतोय का? आपल्या कष्टाचं कष्ट करतोय, त्या कष्टाचं चीज होणार आहे. अजिबात लाजायचं नाही. पाटील वगैरे असेल तर तुमची पाटील की अगदी तुमच्या गावाच्या कमानी सोडून यायची. तुम्हाला लाज वाटली म्हणजे तुम्हाला वेगळं वाटत होतं का? म्हणजे तुम्ही सुरुवात करत होता, पहिला अनुभव काय होता तुमचा ज्यावेळेस मैदानात उतरला त्यावेळेस? नाही, सुरुवातीला जरी तुम्हाला लाज वाटली, नंतर काय वाटत नाही. माणसं आपलीच असतात, काय आपण हे करत नाही. कुठलाही धंदा प्रामाणिक प्रकार करा, त्यामध्ये तुमच्या केलेल्या कष्टाचं चीजच होतं. असा कधी अनुभव आला का की एखाद्या बैलगाडी मालकानं वगैरे गुलाल घेतला हा. पण त्याचे जास्त पैसे तुम्हाला दिले? नाही, सोकशीनं माणसं देतात, परंतु आपल्या आहे तेवढ्या प्रामाणिक माणसं असल्यामुळं आपल्याला नकोच जास्त. आपल्या आहे ते हक्काचे भरपूर देतात माणसं. चालेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमची पुढची वाटचाल असणार आहे व्यवसायामध्ये त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर.